मे महिन्यामध्ये सुरू करण्यात आलेली नागपूर कोल्हापूर मार्गावरची विमान सेवा बंद. केवळ 2च महिने सुरू राहिल्यानंतर स्टार एअर कंपनीची सेवा अचानक बंद. पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्र्यांची मंजुरी. लवकरच या मार्गावर एक्सप्रेस सुरू करण्याचे अश्विनी वैष्णव यांच्या सूचना. कोकणातील नियमित तसंच विशेष रेल्वे गाड्यांना प्रतिसाद. 1.5 मिनिटांमध्ये रेल्वेची प्रतीक्षा यादी हजारापार. उत्सव काळामध्ये कोकणात जाणाऱ्या नियमित रेल्वे गाड्यांना कायम गर्दी. दुकानामध्ये खतांचा साठा असताना सुद्धा खतं नसल्याचं सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी विभागानं उगारला बडगा. राज्यातील 86 कृषी विक्री केंद्रांचे परवाने तात्पुरत्या स्वरूपात निलंबित, तर 8 विक्री केंद्रांचे परवाने रद्द. राज्य सरकारकडून 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या. तुकाराम मुंडे यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली. 20 वर्षातली त्यांची ही 23वी बदली. प्रांजल खेवलकरांसंदर्भात महिला आयोगाचं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र. सान्वी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून महिला आयोगाकडे खेवलकरांची तक्रार. खेवलकरांनी हॉटेलवर परप्रांतीय मुलींना बोलवल्याचा आरोप. अंबड एमआयडीसीमध्ये वखार महामंडळावर गोदामातील मालाचा परस्पर लिलाव केल्याचा गंभीर आरोप. गाझियाबादमधील ठेकेदार 40 लाखांचं भाडं न भरता पसार. चौकशी करून तत्काळ कारवाई करा. आमदार देवयानी फरांदेंची मागणी. अधिकारी तक्रारीला भीत नाहीत. अधिकारी फक्त माराला घाबरतात. एकदा मारलं की 10 वर्ष अधिकारी काम करतात. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटलांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये महापौर पदावरून जुगलबंदी सुरू. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आपापला उमेदवार महापौर करण्यासाठी दावा. निवडणुकांचे संकेत मिळाल्यानंतर रस्सीखेच सुरू. गोंदियामध्ये मंडल जनजागृती यात्रेचं आयोजन. ओबीसी व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांमध्ये मंडल आयोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी यात्रा. ओबीसीसाठी स्वतंत्र जनगणना व्हायला पाहिजे अशी मागणी. धाराशिवमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. 4 दिवस पावसानं दडी मारली होती. शहरामध्ये सकल भागात साचलं पावसाचं पाणी. नागपूरच्या शासकीय रुग्णालयामधील ऑक्सिजन पाईपला गळती लागली होती. वैद्यकीय अधीक्षक कार्यालयानं तातडीनं दुरुस्ती केल्यानं अनर्थ टळला. पाईपला गळती लागल्यानंतर रुग्णांना सिलेंडरमधून ऑक्सिजनचा पुरवठा. नागपूर पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या निविदेला हायकोर्टामध्ये आव्हान. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नागपूर मनपा आयुक्तांना नोटीस. 13 ऑगस्टपर्यंत महापालिकेला स्पष्टीकरण सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश. गेल्या 5 दिवसांपासून सांगलीमध्ये सुरू असलेलं मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थ्यांचं बेमुदत उपोषण अखेर स्थगित. उदय सामंत यांच्या आंदोलनस्थळी भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाण्याचं आश्वासन. खेडमधील अपहरण प्रकरणातील आरोपींना 2 दिवस पोलीस कोठडी. आई भावासह एकाला 2 दिवसांची पोलीस कोठडी. दरम्यान जावयाचं यापूर्वी एक लग्न झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला असून दुसरं लग्न मान्य नसल्याचं केलं स्पष्ट.